नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, जय शिवराय. माझं नाव आहे राहुल. आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो. टाईम झाला आहे 6:44. पहिले किलोमीटर झिरो करून घेऊ. काल 197 किलोमीटर गाडी चालली होती. आपण आहे सध्या आळंदी फाट्याला. CNG वगैरे फिल केलं. बघा मागं CNG पंप आहे. इथं सकाळी मस्तपैकी CNG वगैरे भरून घेतलंय. तर ऑनलाईन तर आहे मित्रांनो. तर ट्रिप वाजली नाही अजून, एखादी सिडॅन पण नाही वाजली आणि उबर गो वाजत होती, पण ते पण खूप लॉंग रूटची वाजत होती, त्याच्यामुळे काही पिकअप केलं नाही. तर बघूया मित्रांनो आपल्याला किती वाजता ट्रिप पडतात. आपल्याला जायचं आज कस्टमरला पिकअप करायला. काल जे लोणावळ्याला सोडलं होतं त्यांना. तर मित्रांनो सकाळचा टाइम झालाय. मस्तपैकी नाश्ता वगैरे झालाय. वडापाव पोहा वगैरे मस्तपैकी खाल्लंय. ते आमच्याकडे इथे मिळतो सकाळी. ते कपडे वगैरे हे गाडी पुसायचे कपडे वगैरे पण धुतले, म्हटलं इथं धुतून घेऊ. तर चला आता डायरेक्ट जाऊ वाघोलीला. तिथून बघू कुठली ट्रिप भेटते. आणि आज आपला जो टार्गेट आहे ना, आणि मित्रांनो आज आहे टार्गेट आपल्याला 4,000 रुपये होणार आहे. सकाळ तर निघालोय. सकाळी 5 वाजता उठून कामाला, सकाळी 5 वाजता उठून आवरलं होतं, सगळं झालं होतं. त्याच्यानंतर निघायला 6:30-7 वाजतात. आता तर निघालोय, पण बघू ट्रिप वाजली नाही अजून. ट्रिप पडली तर लवकरात लवकर जाऊ. बघूया, जर ट्रिप पडली तर ठीक, नाही तर मग आपल्याला MT तर जावंच लागेल, काही प्रॉब्लेम नाही. पुनावळे तळेगाव दाबडे तिकडे जर पडली तर खूपच चांगलं. माझं असं म्हणा, हिंजवडी जरी पडली ना तरी खूपच चांगलं आहे. फक्त पडली पाहिजे एखादी कुठली सिडॅन जरी पडली तरी आपण घेऊन जाऊ, कारण की तेवढेच पैसे पेट्रोलचे निघतात मित्रांनो. तर ठीक आहे, जाऊ आता इथून वाघोलीला. बघू किती वाजता आपल्याला ट्रिप पडतात. कस्टमरला 12 वाजता पिकअप करायला जायचंय त्याच लोकेशनला. तर इथला विषय काय तुम्हाला सांगतो मी. हे बघा, सगळे टुरिस्ट गाड्या किती लागल्या आणि इथं सगळं दालचा राईस खायला येतात. समोर दालचा राईस भेटतो आणि टुरिस्टच्या गाडी एवढे लागले ना, 70% लोक इथं टुरिस्टच्या गाडी दालचा राईस खायलाच येतात. बघू शकता तुम्ही मित्रांनो कशी कंडिशन झाली आपल्या टुरिस्टवाल्याची. आणि आपण आहे सध्या बालेवाडीमध्ये, हे बघून घ्या तुम्ही. आणि तर मित्रांनो टाइम बघा, 3:51. 175 किलोमीटर चालली गाडी. आपण इथं कस्टमरला पिकअप करायला आलोय. पिकअप करून ड्रॉप करू. तळवडेचा पिकअप ड्रॉप आहे. तर ठीक आहे मित्रांनो, का हसतो मी तुम्हाला तिथे गेल्यावर सांगतो. तर कस्टमर आले, त्यांना पिकअप करू, ड्रॉप करू त्यांच्या लोकेशनला. आता आपण आहे सध्या खडकीमध्ये. तर ठीक आहे, तिथे गेल्यावर तुम्हाला सांगतो सगळं डिटेल्समध्ये, काय झालं, कुठे गेलतो, कधी आलो, आणि सगळं डिटेल्समध्ये सांगतो. मित्रांनो मी सध्या पुण्यामध्ये, आणि रॅपिडोची गंमत बघा. मला जायचंय त्या बिल्डिंगमध्ये, हे जे तुम्हाला मागती बिल्डिंग दिसतंय का, बघा, हे जे ह्या बिल्डिंगमध्ये जायचंय. आणि मला ह्या रॅपिडोने कस्टमर लोकेशननी इथं हे जो पुढे आहे ना थोडं, हे झाड दिसतं का तुम्हाला, हे झाडचं लोकेशन दाखवलंय. आता कस्टमर आहे आतमध्ये आणि मी आहे या साईडला. तर मला इथून आता तिकडे जायचंय. असं रॅपिडोचं लोकेशन चुकतो कधी कधी. आणि हे माझ्यासोबत एक वेळा नाही, दुसरी वेळा आहे. याच्या अगोदर मी तिकडे नाही का दाबोडीला गेलतो, तिथून पण सेमच कंडिशन होतं. रॅपिडोवाल्याने हे जे आहे ना अपडेट करायला पाहिजे, कारण की हे खूपच जास्त लोकेशन वगैरे चुकवतो. कारण की मला पलीकडच्या बिल्डिंग मध्ये जायचंय, यांना आणलं इथंच. तर मित्रांनो टाइम बघा, 1 मिनिट, 8:09. हा, आणि गाडी टोटल 200 किलोमीटर चालली, 200. आणि आपण इथं बघा ह्या बिल्डिंग मध्ये, हा जे लाईट बिजली दिसते का तुम्हाला, बिजली दिसते का ते बघून घ्या पहिले तुम्ही. तर विषय असं झाला मित्रांनो, आपण सकाळपासून बुकिंग वगैरे मस्तपैकी मारत होतो. इन्कम पण मस्तपैकी झाली आपली आज, कारण की सगळं बुकिंग वगैरे चालू होतं, कंटिन्यू पडतच होते. एक ना एक बुकिंग पडतच होती. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की तिथं होतं लास्ट म्हणून. आणि मित्रांनो म्हणायचं एवढंच आहे, ते जे वडापावचं बघितलं ना तुम्ही, 1 नंबर वडापाव लागतो पुनावळेमध्ये, मस्तपैकी गरमागरम, खूपच भारी होते. मस्त दोन वडापाव खाल्ले होते मी तिथं. आणि त्याच्यानंतर ना मित्रांनो आपल्याला वाजते ही एक रॅपिडोमध्ये बुकिंग आपली याची, तळेगाव ढमढेरीची, तळेगाव ढमढेरीची. आपण तिथंच राहिला सणसवाडीमध्ये. आणि मला असं वाटलं की यांना पिकअप करून त्यांना ड्रॉप करून देऊ आणि घरी जाऊ. ती प्रीमियरमध्ये होती बुकिंग. आणि ते त्यांना फोन करून बोलणं होतं, तर ते बोलले की आम्हाला आताच नाही, अर्धा तास थांबायचंय. नंबर वगैरे घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर ना त्यांचं लोकेशन आल्यावर नंतर म्हणतात की 2 तास अजून लागेल म्हणून. मी इथं 5 वाजता आलेलो आहे आणि आता वाजले 8, आणि टोटल 3 तास झाले मित्रांनो. त्यांचं आता 8 वाजता ते बोलले 8 वाजता निघायचं म्हणून, पण आता फोन वगैरे करतोय तर त्यांचा काहीच रिस्पॉन्स येत नाही, आणि त्यांचा फोन पण नाही लागत आहे, नाही त्यांचं मेसेज वरती ऑनलाईन आहे मित्रांनो. तर माझ्यासोबत मला असं म्हणायचं की स्कॅमच झालं एक प्रकारचं, कारण की यांचं वाट बघता मी कितीतरी वाट बघावं, आणि मिनिमम 3 तास तरी झाले मित्रांनो. यांचा फोन नाही, कॉन्टॅक्ट नाही, काही मेसेज नाही, काहीच नाही. ते बोलले होते 8:15 निघू म्हणून, पण आतापर्यंत काहीच नाहीये. ते लास्ट वेळा बोलणं झालं होतं की लोकेशन वगैरे पाठवलं होतं कस्टमरनी, पण अजून काही आले नाही. मला लागली आता काळजी, कारण की 8 वाजले ना, आपण घरी पण नाही गेलोय. यांची वाट बघत मला वाटलं यांना सोडू आणि तिथल्या तिथं आपण घरी जाऊ म्हणून.
पण यांचा काही फोन वगैरे पण नाही लागत आहे मित्रांनो. तुम्ही जर असं कोणाचा वाट बघत असाल ना मित्रांनो, पहिले तुम्ही ॲडव्हान्स वगैरे घ्या आणि त्याच्यानंतरच त्यांना गाडीमध्ये बसवा, त्याशिवाय नका बसू. आणि आपण होतो लास्ट कुठे तुम्हाला सांगितलं, सकाळपासून तुम्हाला अपडेटच नाही दिलं मित्रांनो. पहिल्यापासून सांगतो, आपण होतो सध्या वाघुलीला आलो होतो 7-7:30 वाजता. तिथून आपल्याला वाजते आपली जे बुकिंग आणलं होतं का त्यांना घेऊन मी डायरेक्ट गेलो. आपण पहिले लोणावळ्याला पिकअप करायला. लोणावळ्याला पिकअप करायच्या टायमिंगला नाही का ते बोलले होते त्यांना, तिथून आपल्याला आपण होतो लोहगावला होतो. तिथून आपली एक ट्रिप असते आपली याची निगडीला कस्टमरला ड्रॉप केलं आणि त्याच्या मधामध्येच कस्टमरचा फोन येतो. ते बोलले की आम्हाला 11 वाजता इथं हजर पाहिजे. आता मी त्यांना सांगितलं की तुम्ही म्हणलं होतं पहिले 12 वाजता ना, आता 11 वाजता कसं येऊ. त्यांना सांगितलं मी 11:30 वाजेपर्यंत येतो. पटपट गेलो कस्टमरला पिकअप करायला. तिथून येऊन सोडलं त्यांना 1 वाजता त्यांना काहीतरी सोडलं बालेवाडीमध्ये. मस्तपैकी तिथं जेवण वगैरे केलं. तिथं वाडं बघितलं, तिथं छोटे 2 ट्रिप मारले. त्याच्यानंतर आपल्याला पडली होती एक आपली ह्याची वाकड म्हणतो आपली खडकी मेट्रो स्टेशन. तिथं सोडलं कस्टमरला. तिथून आणलं होतं आपली इकडं पुनावळ्यावरून सध्या इथं आहे. तर आज मस्तपैकी चांगली अर्निंग झाली मित्रांनो. म्हणायचं एवढंच आहे, जर कोणच्यापासून तर तुम्ही बुकिंग वगैरे घेत असेल, वाट बघायची असेल तर त्यांना पहिले म्हणा ॲडव्हान्स पे करा. तुम्ही खाली आल्यावर ते पहिले बोलून घ्या काय ते, नंतरच तुम्ही ते कन्फर्म करा. त्याशिवाय नका कन्फर्म करू असं ट्रिप वगैरे घेतल्यावर. आता कस्टमरला जायचं नाही तर म्हणायचं ना सर आम्हाला नाही जायचं, तुम्ही जा म्हणून सांगायचं तरी ना, फोन वगैरे करून, नाही तर मेसेज वगैरे करून. आपण उगाच कसे त्यांची वाट बघतो, आपल्याला बुकिंग वगैरे नाही आहे का, माझं असंच म्हणणं आहे. आपला असे करून मित्रांनो 3 तास 3.5 तास टोटल गेले. आपण सीएनजी पण नाही भरला, कारण की आपण एवढ्या सीएनजी मध्ये घरी जाईल, त्याच्यानंतर सकाळी भरू म्हणून. आणि आपल्याला एक ट्रिप आहे उद्याची, जमलं तर जर एक्सेप्ट झाली तर आपण जाऊ डायरेक्ट मुंबई राऊंड ट्रिप. 2 दिवसाची ट्रिप आहे, 600 किलोमीटर मुंबईला जाऊन यायचं 2 दिवसामध्ये. आणि मित्रांनो सध्या तर बुकिंग वगैरे काहीच नाही. आता मी बुकिंगची वाट बघतोय, तर जेव्हा वाचत होते तेव्हा मी एक्सेप्ट नाही केले, कारण की यांची बुकिंगमुळे आता बुकिंगची वाट बघतोय. जर पडली तर ठीक, नाही पडली तर मग घरीच एमटी जावं लागेल. त्याच्याशिवाय काही पर्याय नाही मित्रांनो. एखादी कुठली तरी बुकिंग वगैरे घेऊन जाऊ आणि तिथून घरी जाऊ मित्रांनो. सध्या तर एवढंच म्हणायचं आहे. तर मित्रांनो घरी जायच्या टायमिंगला आपल्याला रस्त्याला लागलं होतं ट्रॅफिक. तर बघू शकता इथं किती ट्रॅफिक झालं आणि कोणामुळं झालं ते पण बघा. पार मला नाही का पहिले अर्धा तास ते 25 मिनटं दाखवत होतं घरी पोहोचायला, आणि आता बघतोय तर 45-50 मिनटं दाखवतं. एवढं ट्रॅफिक लागलं. ते पण कशामुळं, काही कारणामुळं नाही, फक्त हे जे आहे ना ट्रॅव्हल्स आहे ना सगळे त्यांच्यामुळं. हे काय करतात माहिती आहे का तुम्हाला, फक्त रस्त्यावर गाडी लिहून थांबवतात आणि बस आपलं मग तिथं मागची गाडी आडो जाओ की नाही जाओ. हे ट्रॅफिक मला लगभग 20 मिनटं ते 25 मिनटाचं लागलेलं होतं मित्रांनो. ते पण लोणीकंदवरून ते डायरेक्ट आपल्या आनंदी फाटा जो आहे ना तिथपर्यंत लागलं होतं. आता ह्या गाडीचं मागं उद्देश काय आणि ह्या गाडी मागं का ट्रॅफिक होतो मी सगळं पुढं डिटेल्समध्ये सांगतो काय विषय ते. पण आपण सध्या तुम्ही ट्रॅफिक बघा, हे किती जाम ट्रॅफिक आहे. हेच इकडूनच नाही, पलीकडून पण तेवढंच ट्रॅफिक आहे जेवढं अलीकडून लागलेलं आहे. पलीकडून पण जेवढं जाम आहे ना मित्रांनो, सगळे लोकांना वैताग झाली. आणि हे आजचं नाही मित्रांनो, हे रोजचंच आहे. रोज हा प्रॉब्लेम येतो, मलाच नाही सगळ्यांनाच प्रॉब्लेम येतो. जे लोणीकंद आणि आळंदी साईडला आहे ना त्या माणसांना खूपच जास्त ट्रॅफिक येतो मित्रांनो. आणि हा आळंदीचा पुढचा ट्रॅफिक बघून घ्या तुम्ही किती मोठा आहे म्हणून. लोक एवढं वैताग आले ना मित्रांनो लोकांना थांबून. हे आजच नाही, मग रोजच प्रॉब्लेम येते. आता जे राईट साईडला गाडी जाणार आहे ना आळंदीला, त्या रोडनं सगळं जाम झालेलं आहे. कारण की सगळी गाड्या पलीकडून पण जाम आहे आणि अलीकडून पण जाम आहे. आणि काही कारणामुळे पण नाही मित्रांनो, असं नाही की मेन कारण आहे ॲक्सिडेंट वगैरे झाला आहे, कोणाची गाडी वगैरे बंद पडली, तसं काहीच नाही. फक्त ट्रॅफिक झालं आहे, फक्त हे ट्रॅव्हल्समुळं आणि रॉंग साईड राईट साईड जे जातात ना त्यांच्यामुळं झालं आहे मित्रांनो. आता सांगावं तरी कोणाला सांगावं, ह्याच्यावर मी डिटेल्समध्ये मित्रांनो तुम्हाला पुढं सांगतो काय असणार ते सगळं, म्हणजे वाचतात याचं उत्तर काय आहे का, त्याच्यामुळं याचा इश्यू काय होऊ शकतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपण जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व पण करू शकतो. त्याच्यामुळं सगळं डिटेल्समध्ये पुढं सांगतो मित्रांनो. तर टाईम बघा 11:34 CNG भरलं आहे आपण आणि 264 किलोमीटर टोटल गाडी चालली. आणि आपण थोडं चर्चा करू कुठं होतो, कुठं गेलो होतो आणि आता सध्या कुठं आहे आणि कुठं चाललो आहे आपण. तर विषय असा झाला मित्रांनो, आपण तिथं 8 वाजेपर्यंत वाट बघितलं कस्टमरांची. तिथून कस्टमर काय आले नाही, पहिले तिथून सुरुवात करू. त्याच्यानंतर ना आपले जे टूर अँड ट्रॅव्हल्सवाल्याचे जे ट्रॅफिक आहे ना त्याच्यावर चर्चा करू. तर तिथून निघालो होतो मी. एक लोहगावची ट्रिप पडली होती रॅपिडोमध्ये, कस्टमरला पिकअप करायला चाललो होतो रस्त्यानं, तर लगेच ती ट्रिप पडते आपल्याला. तर ट्रिप उचलली आणि कस्टमरला बोलतोय फोन करून, तर कस्टमर का ते पण कॉल उचलत नाही. मग नंतर ना यांचं लगेच कॉल आलं, ती ट्रिप कॅन्सल केली. मग नंतर ना त्यांना सरळ घेऊन मग इथं ते कस्टमर बघा त्यांना सरळ गेलो पिकअप करायला. ते बोलले या म्हणून, आम्ही झाला म्हणले. तर कस्टमरनी मस्तपैकी तिथं जेवण वगैरे होतं, मस्तपैकी बसवलं, जेवण वगैरे
केलं मी मस्तपैकी. मी करणार नव्हतं असं तर, कारण की त्यानं खूपच बळजबरी केली. आणि ते म्हणतात ना, दाने दाने पे लिखा आहे खानेवाले का नाम. माझ्या नशिबातच असेल आणि माझ्या याचंच असेल, त्याच्यामुळे तो मला भेटला. तर त्यांना पिकअप करून मी रस्त्यानं येत होतो. तर रस्त्याने यायच्या टायमिंगला मित्रांनो आपल्याला लोणीकंदला खूप मोठा ट्रॅफिक लागला. तिथं खूप मोठा ट्रॅफिक, मतलब 20 मिनिटाचं ट्रॅफिक होतं. तर 20-25 मिनिटं होते त्याच्यामध्ये तो गेला. आणि त्याच्यानंतरनं आपले हे जे आहे ना, आपली वाघोलीला पण लागलो थोडं, आणि त्याच्यानंतर आपले शिक्रापूरमध्ये पण लागलं थोडंफार. तर आणि आळंदी फाट्यावर पण खूप जास्त ट्रॅफिक होता. मेन म्हणजे आळंदी फाट्यावर होतं. आणि हे ट्रॅफिक लागायचे कारण काय मित्रांनो, मला एवढंच म्हणायचंय, हे जे ट्रॅव्हल्स आहे ना, ट्रॅव्हल्समुळे सगळं ट्रॅफिक होतो. कसं काय मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. हे फॉर एक्झाम्पल बघा, मला आज नाही, हे खूप दिवसापासून त्रास आहे. जेव्हा मी रात्रीचे 10-11 वाजता मी घरी येतो ना, सणसवाडी शिक्रापूरला. आता कस्टमरला मी तळेगाव दाभडेला सोडलं, मस्तपैकी डमडेरेला सोडलं, सॉरी, मला तळेगाव दाभडेच येते. तळेगाव डमडेरेला सोडलं मस्तपैकी कस्टमरला. आता पैसे वगैरे घेतले आणि तिथं ऑनलाईन पंप आहे, तिथं CNG वगैरे भरला मस्तपैकी. आता चाललोय आतून ते घर, आतून एक रस्ता आहे ना ग्रामपंचायतचा, तिथून एक चाललोय. जर सणसवाडी शिक्रापूर मधून कोणी बघत असेल त्यांना माहित आहे, हा शॉर्टकट आहे आतमधून. तर विषय असं झाला मित्रांनो की आपले जे आहे ना, तर मित्रांनो आपण होतो कुठे ट्रॅफिकवर. विषय असं झालं, दाजींचा कॉल आला होता. ते बोलले कुठं आहे, किती वाजेपर्यंत घरी येणार आहे म्हणून. मला आलो 10 मिनिटामध्येच. 10 मिनिटं पण लागणार, आता 2 मिनिटं लागणार इथून घरी जायला आपल्याला. तर विषय हा आहे मित्रांनो, ट्रॅफिक कशामुळे होतो आणि ट्रॅफिक होण्याचं कारण काय. रोज जे संगमवाडी टू आपले जे शिक्रापूर होत होतो. तर विषय असा आहे मित्रांनो, जे टूर अँड ट्रॅव्हल्सवाले जे ट्रॅव्हल्स आहे ना सगळे, ते सगळं रस्त्यावरच थांबवतात. त्यांना काही मतलब काही घेणदेणच नाहीये. मागं गाडी येते त्यांच्यामुळं गाडी थांबते, त्यांच्यामुळं हे होतंय. त्यांना काहीच मतलब नाहीये. त्यांना फक्त जिथं दिसलं पॅसेंजर, जिथं त्यांना कॅबिनवाला दिसला, तिथंच तो जाऊन गाडी थांबवणार आणि त्यांना तिथंच लगेच मग पिकअप करणार. हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे मित्रांनो ट्रॅफिक व्हायचं, टूर अँड ट्रॅव्हल्सवाल्याच्यामुळं. हे जे आहे ना, यांना मग याच्यावर रिझन काय मित्रांनो, आता मी असं सांगतोय माझ्या हिशोबाने असं केलं पाहिजे म्हणून. मागं चर्चा पण झाली होती असं करायला तर चांगलं होईल म्हणून. कारण की यांना जर दिलं आपण स्पेशल एखाद्या शेतामध्ये या फिर कुठेतरी ग्राउंड वगैरे बनवून यांना स्पेशल जर पार्किंग वगैरे दिली, कसं आपला वागेश्वर पार्किंग कसं आहे, तो मस्त आतमध्ये कुठं गाडी थांबत नाही रस्त्यामध्ये, तिथं आतमध्ये जाऊन पिकअप वगैरे करून टाकतात आणि ते जातात. असं जर जागोजागी त्यांना जर पार्किंग वगैरे केलं ना, तर हा जो ट्रॅफिक आहे ना, हा पण खूप कमी होऊ शकतो मित्रांनो. आणि सकाळी पण तेच प्रॉब्लेम असते जेव्हा वाघोलीला जातो का आपण 9-10च्या दरम्यान. त्याच्यामुळे सगळं तो जे ट्रॅव्हल्स आहे ना, त्याच्यामुळे सगळं ट्रॅफिक वगैरे होतं मित्रांनो. आणि हे मला आज नाही, रोजच प्रॉब्लेम होते. डेलीचा हा माझा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. रोज मी 10-11 वाजता येतो असं नाही. आणि या गोष्टीवर खूप दिवसापासून बोलू म्हणतोय मी, तर पण नाही, चर्चाच नाही झाली मित्रांनो. आज मला सापडलंच आणि आज म्हणलं बोलून टाकू काय येते म्हणून. तर असा विषय आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. हा बघा, या दादाला काही समजतच नाहीये. पुढून गाडी येते, मस्त आपले फॉग लावायचं आणि मस्त. तर मित्रांनो आता चाललोय घरी, टार्गेट आहे ते कम्प्लीट झालंय. आणि असं विषय आहे मित्रांनो, जर असं झालं तर खूपच चांगलं, पण होईल असं काही दिवसांमध्ये. कारण की ट्रॅफिकचं खूप जास्त प्रमाण वाढलंय पुण्यामध्ये. आणि रस्त्यामध्ये येताना मित्रांनो हे लागलं होतं, काय म्हणतात त्याला, एक ऍक्सिडेंट झालं होतं. आपल्या याला येरवडाच्या पाशी एक ऍक्सिडेंट झालं होतं. आणि एक आपले जे आहे ना रामवाडी मेट्रो स्टेशन, त्याच्या पुढे कार आली होती. त्याचं तर मी बघितलं नाही, तर गाडीमध्येच होतं, चालताच पाहिलं आम्ही. आणि येरवडाचं जो हे आहे ना, मतलब जे ऍक्सिडेंट आहे ना, ते लहान मुलाचं काहीतरी गाडी वगैरे खुंदून गेलं असं मला असं वाटते. कारण की तिथं सगळे बाया वगैरेच होते आणि तिथं फंक्शन होतं काहीतरी लेफ्ट साईडला. जसं आपण आपले येरवडावरून जातो ना, तिथून आपण लेफ्ट मारतो ना एअरपोर्ट रोडला, त्या रोडनी. मी काय बघितलं नाही तेवढं थांबून वगैरे, कारण की कस्टमर होते गाडीमध्ये. बाहेरूनच आवाज वगैरे बघितलं होतं. तर असा विषय झाला मित्रांनो. 2 आज किस्से झाले. आणि एक टाटा नेक्सॉनची गाडी होती काहीतरी, ती पण हे झाली, आय थिंक जळाली वाटते की ऍक्सिडेंट वगैरे झाला वाटते. रात्रीचं मला असं वाटलं की जळाली म्हणून. तर आता आलोय मित्रांनो मी घरी, बस 5 मिनिटामध्ये घरी पोहोचल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो, चॅनल नवी असेल जरूर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आता टोटल 168 गाडी किलोमीटर चालली. टार्गेट आपला तो कम्प्लीट झाले. आणि CNG किती लागलेले मी तुम्हाला सांगतो. सकाळी 700 आणि 500, 1100 रुपयापर्यंत CNG बसली मित्रांनो आपल्याला. आज जास्त CNG बसली कारण की आज प्रेशर वगैरे नव्हतं जास्त, त्याच्यामुळं. सकाळचं पण आपण CNG वगैरे डायरेक्ट भरून घेतलंय. सकाळी CNG भरायचं काही काम नाही. आता वाजले 11 वाजून 41 मिनिटं.
उद्या सकाळी 6 वाजता उठू आणि 7 वाजता करून निघू मित्रांनो. तर ठीक आहे मित्रांनो, बाय बाय, गुड नाईट. मी झोपतो आता घरी जाऊन. माझे पाय आता एवढे दुखत आहे ना, विचारू नका.